नगर परिषदेच्या निवडणुका 2 डिसेंबर रोजी होणं अपेक्षित होतं. त्याचबरोबर 3 डिसेंबरला मतमोजणी होणं अपेक्षित होतं. परंतु मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा एक निकाल आला आणि ही जी मतमोजणी आहे, ती 21 डिसेंबर रोजी पुढे ढकलली गेलेली आहे. त्याचबरोबर 24 नगर परिषदांच्या निवडणुका सुद्धा पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत. याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विकास अण्णा पासलकर आहेत. अण्णा, आपण बघतोय की निवडणुका जाहीर झाल्या आणि अचानकपणे थेटपणे 24 नगर परिषदांच्या ज्या निवडणुका आहेत, त्या थेटपणे पुढे ढकलल्या गेल्या. काय झालं एकूण आपण सुरुवातीपासूनचा निवडणूक आयोगाचा प्रोग्राम पाहत असताना राज्यामध्ये 27% आरक्षण आणि आरक्षणावरती जो विषय होता, त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने भाटिया आयोगाच्या शिफारशी या थांबवून ज्या पद्धतीने 2022 मध्ये जी परिस्थिती होती, त्या परिस्थितीवरतीच निवडणुका घ्याव्यात असं ठरवलं. काय झालं की एकूण निवडणूक आयोगाच्या जी परिस्थिती होती, ती गोंधळलेली परिस्थिती होती आणि निवडणुका घेताना 50% जी अट आरक्षणासाठी असायला हवी, तर त्याचं नियोजन खऱ्या अर्थाने आयोगाने करायला हवं होतं. परंतु निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे आणि त्यामुळे त्या संस्थेने या सगळ्या बाबी बघून काही निर्णय घेतले असावेत असं वाटलं. परंतु शेवटपर्यंत वेगवेगळ्या निवडणुका डिक्लेअर होणं, निवडणुकींचा कालावधी, कालबद्ध कार्यक्रम हाती येणं, याच्यामुळे शेवटपर्यंत एक थोडीशी संभ्रमित अवस्था राहिलेली होती. परंतु शेवटी निवडणुका जाहीर झाल्या आणि मग आत्तापर्यंतचा एकूण जे निवडणूक आयोगाचं काम आहे, ते पाहता मागील 30 वर्षामध्ये असं काही घडलेलं नाहीये, की निवडणुका उद्या निवडणुकांचं मतदान आहे किंवा 2 दिवस राहिलेल्या अगोदर असताना केवळ फक्त काही उमेदवारांनी काही त्या ठिकाणच्या तक्रारी असतील, काही न्यायालयामध्ये गेलेले असतील. एकदा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला, की निवडणूक त्या पद्धतीनेच प्रक्रिया पूर्ण करावयास हवी असते, असं आजपर्यंतच्या एकूण निवडणूक कार्यकाळामध्ये झालेले विषय आपण पाहतो. परंतु हा विषय थोडासा वेगळा वाटला आणि म्हणून निवडणुका अचानक 24 नगर परिषदा आणि नगरपंचायती ज्या आहेत, त्यांच्या निवडणुका ह्या 20 डिसेंबरला घेण्याचा निर्णय झाला. आता तो निर्णय झाला काल 2 डिसेंबरला या ठिकाणी राज्याच्या निवडणुका, राहिलेल्या निवडणुका पूर्ण झाल्या आणि त्यानंतर सुद्धा निवडणूक आयोगाने अजून एक निर्णय घेतला दुपारीच, की ह्याचे जे काही निकाल आहेत, ते 20 डिसेंबरला ज्यावेळेस या 24 नगर परिषदा आणि नगरपंचायतींचे ज्यावेळेस निवडणुका होतील आणि या सर्वांचे मिळून 21 डिसेंबरला हे निकाल लागले जातील. यावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशा पद्धतीची नाराजी व्यक्त केलेली आहे, की निवडणूक आयोगाने कुठल्या कायद्याचा आधार घेतला आणि कशा पद्धतीने. आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा एकनाथराव शिंदे साहेबांनी सुद्धा भूमिका घेतली, की अशा पद्धतीच्या निवडणुकांचा एकदा कालबद्ध कार्यक्रम सुरू झाला, की तो शक्यतो बदलत नसतो. तर अशा प्रकारचा आपण पाहतो. याचबरोबर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी सुद्धा स्वायत्त संस्था आहेत, न्यायालय आणि इलेक्शन आयोग या संदर्भामध्ये की भूमिका, की बाबा शेवटी लोकांचे श्रम, कार्यकर्त्यांचे कष्ट आणि उमेदवार यांनी मागील काही दिवसामध्ये केलेली मेहनत आणि इलेक्शनच्या तयारी शेवटच्या मतदानाच्या टप्प्यावरती येऊन अशा पद्धतीनं पुढे 24 नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाणं, हे सगळं श्रम, वेळ, पैसा आणि सगळ्याच शेवटी आणि विशेषतः प्रशासकीय यंत्रणेवरती सुद्धा ताण येतो आणि म्हणून असं घडणं हे काही योग्य नाहीये. यासाठी आता जी झालेली प्रक्रिया आहे ती ठीक आहे, परंतु इथून पुढच्या काळामध्ये राज्याच्या निवडणूक आयोगाने याची दक्षता घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीने एकदा कालबद्ध कार्यक्रम सुचला किंवा ठरवला,
की त्या पद्धतीनेच पुढे इम्प्लिमेंट केलं पाहिजे. आत्ताच प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद झाली. त्यांनी सांगितलं, की हे जे प्रकरण आहे, ते नागपूर खंडपीठाने जो निर्णय घेतलेला आहे, हे प्रकरण कुठेतरी चीफ जस्टिस यांच्याकडे गेलं पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली आणि या बाबतीमध्ये सर्वच पक्षांनी एक भूमिका घेतली पाहिजे, असं ते म्हणाले. नाही, काय आहे की शेवटी आता लोकशाहीमध्ये आपण आहोत आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाने आपल्याला हक्क, अधिकार, मत प्रदर्शित करण्याचा आपल्याला या ठिकाणी अधिकार आहे. आणि त्यामुळं त्यांनी न्यायालयाच्या माध्यमातून जी काही सूचना मांडलेली आहे, तर त्या संदर्भामध्ये दोन्हीही आपल्या देशातील न्यायसंस्था ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्यामुळं जर न्यायव्यवस्थेमध्ये असं वाटलं किंवा नागपूर खंडपीठाने घेतलेला निर्णय किंवा त्या संदर्भामध्ये काही न्यायालयाला याच्यामध्ये हस्तक्षेप करावासा वाटला, तो 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 त्यांचा अधिकार आहे. त्यामुळं त्यावरती आपण जास्त भाष्य करणं योग्य होणार नाही. सुप्रिया सुळे तर असं म्हणालेले आहेत, की ह्या निवडणुकांमध्ये प्रचंड घोळ आहे. या निवडणुकाच रद्द केल्या पाहिजे असं म्हणतात. नाही, लोकशाहीमध्ये अशा एका पक्षाच्या प्रमुख सुप्रियाताई आहेत. ते त्यांचं मत त्या ठिकाणी ते मांडू शकतात. कारण शेवटी असं होतं की अ, जे काही घडतंय त्या संदर्भामध्ये अ, मतांतर असू शकतात. परंतु निवडणूक प्रक्रिया ही एक प्रोसेस असते आणि ती आयोगाने ती प्रोसेस पूर्ण केलेली आहे. मला भावनिकरित्या वाटलं, आयोगाचं सुद्धा आज त्याच्यावरती स्पष्टीकरण आलेलं आहे, की नेत्यांना काय वाटतं त्याच्यावरती निवडणूक आयोगाचं कामकाज चालत नाही. परंतु आम्ही जेव्हा विचार करतो, जेव्हा सरकार म्हणून बघतो, त्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी याच्यावरती पूर्णपणे निवडणूक आयोगाच्या कामकाजावरती नापसंती व्यक्त केलेली आहे. तसंच मी सांगितलं या अगोदर, की एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आपली नापसंती व्यक्त केलेली आहे आणि माननीय अजितदादा पवार साहेबांनी, उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा या विषयाच्या संदर्भामध्ये, की हे विषय गांभीर्याने घेतले पाहिजेत, अशी त्याच्यावरती टिप्पणी केलेली आहे. कारण याच्यामध्ये लोकांचा वेळ, श्रम आणि हे सगळंच वाया जातं. प्रशासकीय पातळीवरती याचा ताणतणाव येतो आणि म्हणून एकूणच प्रक्रियेबाबत आपली मतं आहेत. सत्तेमधल्या लोकांची मतं आहेत. तशाच त्याच पद्धतीने विरोधकांची सुद्धा मते आहेत. परंतु शेवटी निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे आणि दिलेला कार्यक्रम हा रद्द करणं हे काही योग्य वाटत नाही. कारण शेवटी आज हजारो, लाखो लोकांनी मतदान केलेलं असतं. प्रक्रिया पूर्ण झालेली असते. याच्यामध्ये प्रशासकीय पातळीवरती संपूर्णच यंत्रणा कामाला लागलेली असते आणि 100% आपल्याला जसं वाटतंय तसं त्याच्यामध्ये काही गोष्टींच्या चुका जरूर झालेल्या असतील, परंतु जी झालेली प्रक्रिया आहे, ती आपल्याला स्वीकारून पुढे जाणं योग्य आहे. कुठेतरी निवडणूक आयोगाच्या अशा पद्धतीचा जो निर्णय आहे, त्यामुळे कुठेतरी लोकशाहीचा अवमान वगैरे झाला असं वाटतं. कारण एकदा नोटिफिकेशन निघतं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बदल होतो. जसं तुम्ही सांगितलं, की अनेक उमेदवार प्रयत्न करत असतात, मेहनत घेत असतात आणि अशा वेळी 3 तारखेला निकाल जाहीर होणं अपेक्षित होतं आणि थेटपणे निर्णय येतो, की थेटपणे 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होतील. कुठेतरी लोकशाहीचा अवमान असं वाटतं. नाही, काय असतं हे यावरती माझं स्वतःचं एक व्यक्तिगत मत मी याच्यावरती मांडू शकतो. अ, काय असतं, लोकांच्या दोन्ही बाजूचे मतप्रवाह असतात या प्रक्रियेमध्ये. म्हणजे जर 2 डिसेंबरला निवडणूक झाली आणि 24 नगर परिषदांचा निकाल हा किंवा त्या निवडणुका पुढे 20 डिसेंबरला घेण्यात येणार आहेत आणि आज काल 3 डिसेंबरला जर निवडणुकीचे काही निकाल लागले असते. असं असतं, की भारतीय लोकशाही असू दे किंवा जगातली कुठलीही इलेक्शन पद्धती असू दे, की ज्या पद्धतीने रिझल्ट लागल्यानंतर जो प्रवाह दिसतो लोकमानसामध्ये किंवा लोकभावना जी असते, तर त्या लोकभावनेची सुद्धा मतांतर, मतं बदलू शकतात. हा देखील त्याच्या पाठीमागे इलेक्शन आयोगाने कदाचित त्या पद्धतीचा विचार केला असावा, की 24 नगरपालिकांच्या निवडणुका घेताना त्यावरती काही परिणाम होतील का? कारण आपण आपल्या लोकसभेच्या इलेक्शन आपल्या देशामध्ये ज्या झाल्या किंवा विधानसभेच्या, तर त्या वेगवेगळ्या
आपल्या राज्याचा विचार करता विदर्भाच्या काही विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र ह्याच्यामध्ये विभागून निवडणुका होतात. टप्प्याटप्प्याने निवडणुका होतात. आणि एकूण देश पातळीवरती लोकसभेच्या निवडणुका पाहिल्या तर जवळजवळ 2 महिने निवडणुका चाललेल्या होत्या. आणि मग एखाद्या राज्याची निवडणूक झाली, त्याचा निर्णय डिक्लेअर केलाय आणि मग इतर राज्यांमध्ये निवडणुका असं होत नसतं. त्यामुळे कदाचित इलेक्शन आयोगाने तो निर्णय घेतला असावा, की त्याचे परिणाम काय होतील. आणि म्हणून वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुका आणि वेगवेगळ्या देशाच्या एकूण पातळीवरती ज्या निवडणुका घेतल्या त्याचाच रेफरन्स कदाचित घेतला असावा. आणि त्यामुळं कदाचित इलेक्शन आयोगामध्ये त्यांचे सुद्धा काही त्या पाठीमागची गणितं असतील किंवा त्या पाठीमागचं त्यांचं निरीक्षण असेल, तर इलेक्शन आयोगच त्यावरती योग्य ते उत्तर देऊ शकतं. परंतु हे माझं वैयक्तिक मत झालं. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आहात. तुमच्या पक्षाची याबाबतची भूमिका आहे, म्हणजे नाराजी आहे ज्या पद्धतीचं निवडणूक आयोगाचं सगळं हे कामकाज आता जे निवडणुकीच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे यावरती? नाही, माझ्या पक्षाची भूमिका हीच आहे की निवडणूक आयोग हे स्वायत्त संस्था आहे आणि जसं माझे नेते आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब असतील, ह्या एकूण प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांचं एकूण वेळ, सर्वांची मेहनत आणि नेते मंडळींना सुद्धा प्रचार आणि त्या सगळ्यामध्ये एकूण त्यांचा जे काही श्रम लागलेले आहेत, तर त्या एकूण पद्धतीवरती निर्णय इलेक्शन आयोगाकडनं जर योग्य ते लागले असते, 24 नगरपालिकांच्या निवडणुका सुद्धा जर पुढे गेल्या नसत्या, तर ते आमच्यासाठी खूप हिताचं होतं. कारण आज आमच्याकडं बारामती, फुरसुंगी, फलटण, महाबळेश्वर यासारख्या नगरपरिषदा ह्या आमच्या हक्काच्या नगरपरिषदा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आम्हाला खूप घवघवीत असं यश मिळणार होतं. परंतु आता त्याच नेमक्या निवडणुका पुढे गेलेल्या आहेत आणि त्यामुळं पुन्हा एकदा ते चक्र निवडणुकीचा एक टेम्पो असतो आणि त्याच्यामुळं निश्चितरित्या आमचे नेत्यांपासून आमचे कार्यकर्ते सुद्धा या निर्णयामुळं त्यांच्यामध्ये नाराजी आहे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे देशामध्ये एक देश एक निवडणूक अशी एक चर्चा सुरू आहे. हा जो सगळा प्रकार घडलेला आहे, याकडं कसं म्हणजे एक देश एक निवडणूक घेणं शक्य आहे का? काय वाटतं हा सगळा प्रकार? नाही, आता काय आहे की देशातील एकूण निवडणुकींचा हा एक निवडणूक घेण्याच्यासाठी पक्षीय पातळीवरती किंवा सर्वच पक्षांना तयारी करून मानसिकदृष्ट्या एक वन नेशन वन इलेक्शन ही मानसिक तयारी करण्याचा हा प्रयत्न आहे. अजून इलेक्शनचा अजेंडा सरकारने तशा पद्धतीचा जाहीर केलेला नाहीये किंवा त्या दृष्टिकोनातनं सरकार विचाराधीन आहे, परंतु अजून सरकारने त्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला नाहीये. त्यामुळं त्याच्यावरती अधिक भाष्य करणं योग्य होणार नाहीये. अर्थात हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विकास पासलकर. त्यांनी सांगितलेलं आहे की निवडणूक आयोगाने जी मतमोजणी पुढे ढकललेली आहे, त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतदार असतील, त्याचबरोबर उमेदवार असतील, त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराजी आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष एडवडेकरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.